असं भरपूर गोष्टीतून ऐकायला आलंय, की वेश्याव्यवसाय करणाऱ्या लग्न झाल्यानंतरनं सुद्धा म्हणजे महिला आणि तिचा नवरा दोघंही त्या व्यवसायात असतात. हो, म्हणजे आता त्या भागामध्ये कसं झालेलं आहे, की आपण पूर्वी जसं म्हणत होतो, की काही महिलांना आमिष म्हणजे लोकं फसवून हं, हं, आणतात, हं. आमिष हं, दाखवलं हं. जातं किंवा दलाल लोकं आणून मुलींना विकतात. हं, हं. ह्या सगळ्या तर गोष्टी आहेतच. पण आता काही वर्षापासून असं बघण्यात येतंय, की ह्या व्यवसायामध्ये येताना सपोर्ट करणारा तिचा नवरा पण असतो, की हं, "बाबा तू हा व्यवसाय कर." हं. आपण थोड्या दिवस ह्या व्यवसायात सगळं म्हणजे नाही का कर्ज म्हणजे आपलं सेटल होईपर्यंत हा व्यवसाय तू कर. मग त्याच्यानंतर आपण ह्या व्यवसायातनं तू बाहेर पडशील. मग आपण दुसऱ्या ठिकाणी राहू. हं, हं, आपलं हं. स्वतःचं घर होईल, आपली स्वतःची गाडी होईल. आपण 4 पैसे बँकेमध्ये जमा करू आणि आपलं सगळं व्यवस्थित छान हं, हं. पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगू. त्यामुळे कधी-कधी बऱ्याच केसेसमध्ये असं बघायला मिळतं, की नवरा स्वतः त्या महिलेला ह्या व्यवसायात गुंतवतो. हं, हं. त्याचबरोबर काही दिवस म्हणजे हा व्यवसाय तू करायलाच पाहिजे, अशी एक मानसिकता. मानसिकता त्या महिलेची केली हं, जाते. हं, हं. आत्ता मध्यंतरी एक केस आपण ती म्हणजे न्यूज चॅनलवरती वगैरे पण होती, की ती महिला दिल्लीवरून आली होती. हं. ह्या व्यवसायामध्ये होती. 3-4 महिने ती ह्या व्यवसाय करत होती. त्याच्यानंतर दोघांचेही शाब्दिक वादविवाद झाले आणि त्याच्यानंतर तिने पोलीस तक्रार नोंदवली हं, हं. होती. तर ह्या गोष्टी होत असतात तिथं सर्रास आणि नातं जेवढं एक स्ट्राँग असायला पाहिजे, हं, जे हं, हं. भरभक्कम नातं असायला पाहिजे, ते नातं मात्र त्यांना भेटत नसतं. हं, हं, हं. कारण की आई-वडिलां म्हणा किंवा भाऊ म्हणा किंवा बहीण म्हणा, ज्या नात्यांसाठी, मुलांसाठी हं, जे हं. काही ती पैसे कमवत असते आणि ज्यावेळेस पैसे देणं हे एक माध्यम तिचं बनलेलं हं, हं. असतं. पैसे देईपर्यंत ती खूप चांगली, पैसा नाही दिला तिथं तिचं म्हणजे ला म्हणजे तिला खराब कोणी होऊन जातं. स्वीकारतच नाही बरोबर, बरोबर. आणि पैसे देईपर्यंत ती ताई सगळ्यांसाठी खूप छान असते. म्हणजे आयुष्यात त्या ताईंच्या आयुष्यात पैशाच्या अवतीभोवती त्यांचं जग असतं बरोबर. आणि लोकांना असं वाटतं, की खूप सोनेरी दुनिया हं, आहे, हं. पण भरपूर नाहीये पैसा तसं काही. कमवते, निर्लज्ज बाई आहे, शरीर विकून पैसा हं, कमवते, हं. लाज सोडलेली आहे. ह्या काय म्हणजे XYZ बऱ्याच शिवीगाळ बरोबर, त्या बरोबर. महिलांना दिल्या दिल्या जातात. जातात. बरोबर. पण ही घर फोडणारी आहे, ही अ, कुटुंब फोडते. म्हणजे अशा ज्या एक सिग्मा त्या महिलांना जो समाज देतो, तो मूळतः चुकीचा आहे. कारण की ती कुणाचं घर फोडण्यासाठी आलेली नसते. ती नाही. कुणाचं घर फोडायचंय किंवा हं, कुणाला त्रास द्यायचंय, हं. कुणाला कुणाच्या आयुष्यातनं वेगळं करायचं ह्या अजिबात हेतूने नाहीच. अजिबात हा हेतू हं. नसतो.